संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा, नाहीतर 2 महिन्यांमध्ये आंदोलन करणार. वाल्मिक कराडला जामीन मिळाल्यास महाराष्ट्रात चाकही फिरणार नाही, जरांगेंचा इशारा. फरार आरोपींना अटक करावीच लागणार. फरार कृष्णा आंधळीवरून जरांगेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा. माझी नार्को टेस्ट करा असं धनंजय मुंडे हेच छातीडोकपणे म्हणाले. जरांगेंनी नार्को टेस्टसाठी जसा अर्ज केला तसा मुंडेंनी करावा, सुरेश धस यांचं हे वक्तव्य. मनोज जरांगे सुपारी प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करतेय, धनंजय मुंडेंचं विधान. तर धनंजय मुंडे सरकारचे बाप लागून गेले का, एसआयटी कधी स्थापन झाली, जरांगेंचा सवाल. फलटणमधल्या महिला डॉक्टरची हत्या नव्हे तर आत्महत्या. मृत महिलेच्या हातावरील अक्षर तिचंच. आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात समोर. सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती. फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये एसआयटी तपास किती दिवसांमध्ये पूर्ण होईल, भाजपच्या अमित साटम यांचा विधानसभेत सवाल. तर या प्रकरणात चौकशी सुरू, न्यायाधीशांची ही समिती नेमली, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण. शिंदेगट कडीपत्त्यासारखा भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खातांना फेकून देतो. दोन्ही शिवसेनेत भांडणं लावून भाजप मजा बघतो, उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र. ठाकरेंना कुठलाही आधार उरलेला नाही, त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे यांचा उमाळा फुटलाय, प्रसाद लाड यांचं वक्तव्य. तर भाजपने एकनाथ शिंदे यांचा वापर सत्ता स्थापनेसाठी केला. भाजप वापरकर्ते नंतर फेकून देते, अंबादास दानवे यांची टीका. फडणवीस आणि माझी मैत्री ही घट्ट, कुणी कितीही विचार केला तरी आमची मैत्री तुटणार नाही. फडणवीसांसोबतच्या दुराव्याच्या विषयावर एकनाथ शिंदे यांची शेरोशायरी. सरकारला विरोधी पक्ष नेत्याची भीती काय, विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्ष नेत्याची गरज वाटत नाही का, आदित्य ठाकरे यांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हा सवाल. एका मताचा रेट 15,000पर्यंत पोहोचला अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली. जिल्हा संपर्क प्रमुखांसमोर केलेल्या भाषणात भाजपसह शिंदेंवर उद्धव ठाकरे यांची टीका. कर्जतच्या फार्म हाऊसवर जा, किती कॅश गाडून ठेवलीये कळेल, कॅशबाबतचे आरोप ठाकरे सेनेचे आमदार करतात हे आश्चर्य. कर्जतच्या फार्म हाऊसवरती सर्च ऑपरेशन केल्यास पळापळ होईल, नितेश राणे यांचा हा आरोप. विधिमंडळ राडा प्रकरणी पडळकर आणि आव्हाड समर्थकांवरती कारवाई होणार. विधानसभा विशेष अधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवर शिक्कामोर्तब. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुखवरती तुरुंगवासाच्या कारवाईची शिफारस केली जाणार अशी शक्यता. प्रवीण दरेकर यांच्याकडून विधान परिषदेत सूर्यकांत मोरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. निवडणुकीच्या प्रचारावेळी सभागृहात आक्षेपार्ह विधान केल्यानं हक्कभंग दाखल. सूर्यकांत मोरेंची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करावी. सूर्यकांत मोरेंवर चौकशी करून गुन्हा दाखल करावा. उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे हे आदेश. जळगावमधील महापालिकेच्या प्रभाग 5 मध्ये आढळलेल्या दुबार आणि बोगस मतदारांबद्दल याचिका दाखल. तर सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट पियुष पाटील यांची उच्च न्यायालयामध्ये याचिका. पाटील प्रभाग 5 मधील महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठीचे इच्छुक उमेदवार. धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूममध्येच ईव्हीएमची पडताळणी केल्यानं गोंधळ. स्ट्रॉंग रूममधील ईव्हीएम मशीनचा संशयास्पद आवाज आल्यानं गोंधळ. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या 3 ठिकाणची ईव्हीएम पडताळणी सुरू होते. दरम्यान उमेदवारांना कोणतीही सूचना न देता ईव्हीएम पडताळणी केल्याचा दावा. जळगावमधील महापालिकेच्या प्रभाग 5 मध्ये आढळलेल्या दुबार आणि बोगस मतदारांबद्दल याचिका. सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट पियुष पाटील यांची उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. पाटील प्रभाग 5 मधील महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठीचे इच्छुक उमेदवार. धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूममध्येच ईव्हीएमची पडताळणी केल्यानं गोंधळ. स्ट्रॉंग रूममधील ईव्हीएम मशीनचा संशयास्पद आवाज आल्यानं गोंधळ. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या 3 ठिकाणची ईव्हीएम पडताळणी सुरू होती. उमेदवारांना कोणतीही सूचना न देता ईव्हीएम पडताळणी केल्याचा दावा. कोल्हापूरच्या पेठ वडगावमध्ये स्ट्रॉंग रूमच्या समोर उमेदवारांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी काढले. कॅमेरे काढले त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते आक्रमक. पोलिसांनी कार्यकर्ते आणि उमेदवारांची समजूतही काढली. परभणीच्या पाथरी या ठिकाणी स्ट्रॉंग रूमवरती अपक्ष उमेदवाराचा पहारा. स्ट्रॉंग रूमच्या परिसरात अपक्ष उमेदवार खदीर बापू यांचं नमाज पठण. प्रशासनावर विश्वास, मात्र ईव्हीएम संदर्भात बातम्या सुरू, त्यामुळे खबरदारी म्हणून पहारा देत असल्याचं दिलं स्पष्टीकरण. सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीसोबत लढणार. अजित पवार गटाकडून 30 जागांची मागणी, मात्र 3ही पक्षांच्या नेत्यांकडून चाचपणी करून उमेदवार ठरवले जातील. अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडून हे स्पष्टीकरण. गेल्या 5 वर्षातील धुळे शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचं ऑडिट करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांची मागणी. शासनानं विकास कामांसाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांचे ऑडिट करणे महत्त्वाचे असल्याची आक्रमक भूमिका.
धुळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रमोशन देणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निदर्शनं. जळगावमधल्या चोपडा तालुक्यातील पोलीस पाटील नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चासाठी रवाना. पोलीस पाटील संघटनेचा नागपूर या ठिकाणी विविध मागण्यांसाठी मोर्चा धडकणार. त्र्यंबकेश्वरच्या टाकेदेवगाव या ठिकाणी आईनेच मुलं विकल्याचा प्रकार समोर. त्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून चौकशीचे देण्यात आले आदेश. जिल्हा प्रशासनाकडून चौकशीसाठी 5 महिला अधिकाऱ्यांची समिती गठीत. आम्ही पैसे घेतले नाही, मुलांचा सांभाळ करण्यासाठी परिस्थिती बेताची असल्यानं 3 मुलं दत्तक दिली. बाळ विक्रीचा संशय असलेली महिला बच्चूबाई हंडुगे यांची ही माहिती. बोरीवलीमध्ये मराठी विधवा महिलेला त्रास देणाऱ्या बिल्डरला मनसेकडून चोप. बिल्डर नरेंद्र गुप्ता याला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप. महिलेचं घर बळकावण्यासाठी बाउन्सर्स घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न केलेला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणाच्या पुस्तकाचं प्रकाशन. भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरती हे पुस्तक आधारित. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन पडलं पार. सोयाबीन खरेदीचे निकष कठोर केल्यानं शेतकऱ्यांवरती खासगी बाजारपेठेत विक्रीची वेळ. अधिवेशनात मुद्दा मांडत आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून सोयाबीनच्या शासकीय खरेदीचे निकष शिथिल करण्याची मागणी. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण. सोनं 800 रुपयांनी घसरलं. जीएसटीसह प्रतितोळा 1,31,016 रुपयांवरती. चांदीचे दर 2,000 घसरले. प्रति किलोसाठी 1,84,370 रुपये इतके मोजावे लागणार. जळगावच्या चोपडामध्ये कृषी विभागाच्या वतीने महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीसाठी शिबिराचं आयोजन. आदिवासी बांधवांसाठी नेटवर्कच्या अडचणी येऊ नये यासाठी सातपुडा पर्वत रांगांमध्ये कॅम्पचं आयोजन. उल्हासनगरमधल्या स्मशानभूमीतील धुरानं नागरिक हैराण. बहुतांश स्मशानभूमींना चिमण्या नाही, त्यामुळे मृतदेहांचं दहन करताना निघणारा धूर नागरिकांसाठी घातक. धुराचे लोट आजूबाजूच्या इमारतीत सातत्यानं येत आहेत, त्यामुळे अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न. नाशिकच्या येवला तालुक्यातील उंदीरवाडी शिवारात रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बिबट्यानं ठोकली धूम. रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मक्याच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना चकवा देत धूम ठोकली. बदलापूरमध्ये बिबट्याची दहशत. आंबेशिव गावातील नागरिकांमध्ये भीती. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची धावाधाव. बिबट्यानं 2 बकऱ्यांची शिकार केली असं गावकऱ्यांचं म्हणणं. सोलापूरच्या बार्शी महामार्गावरील माने गावात दुचाकी आणि टिप्परचा अपघात. अपघातामध्ये 2 वर्षीय नातवांसह आजोबांचा मृत्यू. नातवाला रुग्णालयामध्ये नेत असताना घडला अपघात. मीरा भाईंदरमध्ये मांसाहारींना फ्लॅट नाकारल्याप्रकरणी युवा काँग्रेस आक्रमक. संबंधित बिल्डरच्या सर्व परवानग्यांना स्थगिती. चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा युवक काँग्रेस अध्यक्ष सिद्धेश राणे यांचा इशारा. पुणे अहिल्यानगर महामार्गावरती भीषण अपघात. अनेक वाहनांची एकमेकांना धडक. पुणे अहिल्यानगर महामार्गाच्या कासारी फाटा परिसरात भीषण अपघात. अनेक महिला प्रवासी गंभीररित्या अपघातामध्ये जखमी. ठाण्याच्या कासरबेडवली भागामध्ये घरमालकीण आणि मोलकरणीच्या कुटुंबात वाद. एका दिवसाची सुट्टी घेऊन 4 दिवस घरकामाला न आल्यानं मालकिणीच्या मुलानं घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला शिवीगाळ करत धमकावलं. पोलिसांनी मायलेकाला ताब्यात घेतलं. धुळ्यात बंदी घालण्यात आलेला मांस विक्री होत असताना पोलिसांची कारवाई. संक्रांतीनिमित्त पतंग उत्सवानिमित्त हजारो रुपयांचा नायलॉन मांजा बाजारात आल्यानं कारवाई. पनवेलच्या तळोजामध्ये 1,815 किलो गांजा आणि 5 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची ही कारवाई. नाशिकमध्ये विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे 5 एकर ऊस जळून खाक. सिन्नरच्या जोगलटेंबी परिसरातली घटना. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची होतीये मागणी. धाराशिवच्या कला केंद्रातील नर्तिकेविरोधात गुन्हा दाखल. नर्तिकेसोबत प्रेमसंबंधातून तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप. देवदर्शनावरून परतत असताना दोघांमध्ये झालेला. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात 3 महिन्यांच्या बाळाच्या जन्मदात्या आईवडिलांनीच हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर. आजारानं ग्रासलेलं बाळ बरं होणार नाही म्हणून हत्या केल्याची कबुली. 4 डिसेंबरला मुळा नदीच्या पुलाखाली बाळाचा मृतदेह आढळला. जळगावच्या चोपडामध्ये कृषी विभागाच्या वतीने महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीसाठी शिबिराचं आयोजन. आदिवासी बांधवांसाठी नेटवर्कच्या अडचणी घेऊ नये यासाठी सातपुडा पर्वत रांगांमध्ये कॅम्पचं आयोजन.